नमस्कार. मी विवेक वसंतराव मोरे, माजी उपसरपंच वडजेरा. आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या 2025 या निवडणुकीच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की पारनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता निवडणुकीचं सत्र चालू होणार आहे. तरी त्या माध्यमातून अनेक उमेदवार जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी बहुतेक इच्छुक आहेत. आणि खरं तर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या निवडणुका खरं तर ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी महत्त्वाचे असतात. कारण ग्रामीण भागाचा पाया हा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातूनच गावचा विकास होत असतो. आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर गावचा विकास करायचा असेल तर निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी एक सुशिक्षित माणूस, एक कर्तव्यदक्ष उमेदवार कसा असावा ह्या माध्यमातून खरं तर मी आज तुमच्याशी बातचीत करतो आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या परिसरातले आणि परिचयातले डॉक्टर श्रीकांत अण्णा पाठरे हे एक असे उमेदवार आहेत की ते मुळातच क्वालिफाईड आणि एक चांगल्या कुटुंबातले व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून वडजेऱ्यामध्ये अनेक प्रकारची विकास कामं नाही परंतु आरोग्याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी भरपूर सेवा केली आहे. कोरोनाचा काळ असेल किंवा अनेक वृद्ध माणसांचे डोळ्याचे काही ऑपरेशन असतील किंवा वैयक्तिक त्यांच्या हॉस्पिटलला जाऊन पेशंट बरे करण्याचं किंवा म्हणजे एकही रुपये निशुल्क काम त्यांनी या ठिकाणी मोठमोठ्या ऑपरेशनच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा त्यांनी या माध्यमातून केली आहे. आता राहिला प्रश्न विकासाचा, तर त्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून त्या जे काही जवळा गणातून ते उभे होते, त्यांनी जवळा गणातून माजी आमदार विजय रावटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यांचे असतील, बंधाऱ्याचे असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल, लाईटीचा प्रश्न असेल, हे त्या पंचायत समितीच्या गणामध्ये त्यांनी चांगल्यापैकी कामं केली आहेत. परंतु आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या भागाचा विकास करण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि त्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता सध्या उभे राहणार आहेत. म्हणून मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की उमेदवार कसा असावा. उमेदवार एक सुशिक्षित, सुसंस्कृत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या ज्या गोष्टी आपल्याला जर कोणा उमेदवारामध्ये पाहायच्या मिळतील तर ते माझ्या मते आमचे डॉक्टर श्रीकांत अण्णा पाठरे यांच्या माध्यमातून वडजेरे असेल किंवा गणातली जेवढी गावं असतील, कानोर असेल, जवळा असेल, पाडळीदरी असेल, राऊतवाडी, जाधववाडी, या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी एक विकासाभिमुख अशी कामं करण्याची म्हणजे व्रत घेतलेलं आहे. आणि त्यांनी आमच्या माध्यमातून या ठिकाणी कामं करण्याचं मानसही आखलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांना बरोबर घेऊन एक गोरगरीब जनतेला न्याय मिळवण्याचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे आमचे डॉक्टर श्रीकांत अण्णा पाठरे आहे. खरं तर त्यांनी रुग्णांची सेवा इतक्या मोठ्या प्रमाणात केली आहे, कारण मी त्या वैयक्तिक त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. अनेक गोरगरीब जनतेला म्हणजे डोळ्याचे अनेक शिबिरं या ठिकाणी भरून त्यांनी मनोहर डोळे यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना एक दूरदृष्टी देण्याचंही काम त्या माध्यमातून केलं आहे. त्यांनी सुखामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, त्यांचं आवर्जून खास करून वडजेरे गावावरती विशेष प्रेम आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. पिंपळगाव जो कालव्याचं जे पाणी आहे ते आता सध्या शिवडव लिंक कॅनॉलमध्ये आता येण्यासाठी तेवढं जे काय लिंक कॅनॉलचा एक 500 मीटरचा प्रश्न आहे तो एक मार्गी लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण करू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट असं आहे की कारण अनेक आमदार खासदारांनी त्या विषयावरती चर्चा झाली आहे. त्यांच्या आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून निलेश लंकेंच्या माध्यमातून तो प्रश्नसुद्धा मार्गी लागण्याच्या हेतूने आम्ही ते काम करत आहोत. परंतु त्याला काही अजून यश आलेलं नाही. परंतु आता या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तोही प्रश्न डॉक्टर अण्णांच्या माध्यमातून तो निकाली काढण्याचं 100% प्रयत्न आम्ही करणार आहोत. दुसरी गोष्ट राहिली जलविभागाचं. समजा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे KTवर आहेत, जलसंधारणाची कामं किंवा रोजगार हमीची कामं असतील, जी काही अपूर्ण राहिली असतील, नाले खोदाई असेल किंवा वैयक्तिक लाभ असतात, गोठा बांधणे असेल किंवा कुक्कुटपालनासाठी शेड असतील, ह्या ज्या काय वैयक्तिक लाभाच्या ज्या गोष्टी आहेत रोजगार ग्रामीण हमी योजनेच्या, त्या देखील आपण मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून राबवण्याचं 100% काम करणार आहोत. आणि वैयक्तिक ज्या आरोग्याच्या बाबतीत ते निश्चित म्हणजे 100% ते त्याच्यासाठी दक्ष आहेत.
परंतु ज्या तरुण मुलांसाठी जे म्हणतो आपण जिम असेल किंवा नाना नानी पार्क असेल, ही जी संकल्पना आहे ती मांडून त्या ठिकाणी वडजीरमध्ये असतील किंवा गटामध्ये असेल, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये ती 100% प्रत्येक गावामध्ये राबवण्याचं काम आपण ते करणार आहोत. आणि राहिला प्रश्न मुलांच्या जिमचा, तो नक्कीच तो 100% विषय मार्गी लावणार आहे. असे अनेक प्रश्न आहेत, रस्त्यांचे असतील, शिवपानंद रस्ते असतील, आमच्या श्रीकोलदरा भाग आहे त्या भागामध्ये एक दुर्गम भाग आहे, म्हणजे ठाकर समाज आहे त्या बाजूला आणि काही मराठीच्या आमच्या वस्त्या पण आहेत. तिथं जंगलचं म्हणजे गणेश खिंडीपासून खाली अक्षरशः पूर्ण जंगली भाग आहे. त्या ठिकाणी सुद्धा वन्य प्राण्यांच्या बाबतीत असेल, तिथं लाईटीच्या संदर्भात असेल, पाण्याच्या संदर्भात असेल, पाण्याचा 99.99% आमच्या वडजीरचा प्रश्न मिटलेला आहे. तरीसुद्धा ज्या भागात काही कामं राहिली असतील तीसुद्धा डॉक्टरांच्या माध्यमातून 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार, याबद्दल कुठल्याही प्रकारे दुमत येणार नाही.